नमस्कार. स्वाद विश्वमध्ये आपलं स्वागत. आज आपण उन्हाळ्यामध्ये करता येतील अशा चटपटीत आणि चमचमीत अशा 3 प्रकारच्या भाज्या कशा करायच्या ते बघतोय. या भाज्या न शिजवता तयार होतात, म्हणजेच गॅसचा वापर न करता या तयार होतात. चपाती, भाकरी, डाळ भातासोबत अप्रतिम लागतात. सोप्या आहेत. चला करूया. तर आता सगळ्यात आधी आपण टोमॅटो वापरून एक झटपट अशी भाजी करू. तर त्यासाठी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत. टोमॅटो छान असे बारीक चिरून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घालायचा. इथं टोमॅटो कांद्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. टोमॅटो उन्हाळ्यामध्ये सहज मिळतात, चवीला थोडे आंबट असतात, त्यामुळे अशी चटपटीत भाजी खायलाही छान वाटतं. त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट नसेल तर शेंगदाण्याची चटणी किंवा मेथकूट किंवा मग जवसाची चटणीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे काळा मसाला. तर इथं मी एक मोठा चमचा काळा मसाला घेतलाय. हा जो काळा मसाला आहे तो म्हणजे वर्षभराचा साठवणीचा मसाला. तुमच्या घरात जो असेल तो तुम्ही घेऊ शकता. आणि असा कुठलाच साठवणीचा मसाला नसेल तर मग तुम्ही 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, थोडासा गरम मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घेऊ शकता. पण असा मसाला यामध्ये घालणं महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपल्या या टोमॅटोच्या भाजीला छान चमचमीत चव येते. त्यानंतर यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल असं कच्चंच घालायचं, फोडणी वगैरे करायची गरज नाही. आता हे व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं. तर अशी ही आपली कांदा, टोमॅटो आणि मसाला घातलेली चटपटीत आणि चमचमीत चवीची भाजी अवघ्या 5 मिनिटात तयार झाली. ही भाजी तुम्ही कडक वाळलेल्या भाकरीसोबत खाल्ली तर अप्रतिम लागते किंवा चपाती डाळ भातासोबत सुद्धा छान लागते. फक्त ही भाजी केल्यानंतर लगेचच खायला घ्यायची, करून ठेवायची नाही, कारण यामध्ये कांदा टोमॅटो आहे त्यामुळे ओलसरपणा वाढतो, भाजीला पाणी सुटतं म्हणून. तर अशाच पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजीसुद्धा करू शकता. जर छान अशी कोवळी वांगी असतील तर बारीक चिरून घ्यायची आणि टोमॅटो सोडून बाकीचे सगळे जिन्नस घातले की वांग्याची सुद्धा अशी झटपट भाजी तयार होते. तर अशी ही टोमॅटोची झटपट भाजी एकदा नक्की करून बघा. आता आपण करूया दुसऱ्या प्रकारची भाजी. तर त्यासाठी इथं मी 1 वाटीभर असा बारीक चिरलेला पत्ताकोबी घेतलाय. तर कोबी आधी स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतर बारीक चिरून घ्या किंवा तुम्ही असा उभा पातळ चिरून घेतला तरीही चालतं. त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो छान असा पिकलेला असावा, त्यामुळे मग भाजीला छान आंबूस चव येते. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट नसेल तर 2 चमचे शेंगदाण्याची चटणी घेऊ शकता. 1 चमचा लाल तिखट. इथं लाल तिखटाऐवजी 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या तरीही चालेल. त्यानंतर 4 मोठे चमचे दही. तर इथं मी एकच टोमॅटो घेतलाय, त्यामुळे 4 मोठे चमचे दही घेतलं. तुम्ही जर टोमॅटोचं प्रमाण वाढवलं तर दह्याचं प्रमाण थोडं कमी करा. असं घट्ट दही कसं लावायचं याचा व्हिडिओ चॅनलवर आहे, तोही तुम्ही बघू शकता. आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं. कोबीची भाजी जर आपण शिजवून केली तर कोबीचा जो उग्रवास आहे तो अजूनच वाढतो. पण अशी न शिजवता जर भाजी केली तर उग्रवास तितकासा येत नाही आणि कोबी न आवडणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातील. त्यासाठी अशी ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. यामध्ये आवडत असल्यास थोडीशी साखर घालायची. ही भाजी तुम्ही नुसतीच खाऊ शकता किंवा कोशिंबिरीसारखी वाढता येते किंवा साईड डिश म्हणूनही घेऊ शकता. चपाती, भाकरी, डाळ भातासोबत अप्रतिम लागते. तर अशी झटपट होणारी कोबीची भाजी एकदा नक्की करून बघा. आता आपण करूया तिसऱ्या प्रकारची भाजी. तर त्यासाठी आपल्याला असं एक मिक्सरचं भांडं लागेल. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे जिरं, 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि 3 ते 4 मोठे चमचे शेंगदाणे. हे भाजलेले शेंगदाणे आहेत, तुम्ही ही शेंगदाणे असे भाजूनच घ्या. आणि 1 चमचा मीठ किंवा चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये घालायची आहे कैरी. तर इथं मी एक मध्यम आकाराची कैरी घेतली, स्वच्छ धुवून देठाचा भाग काढला आणि मग साल काढून घेतलं. त्यानंतर बारीक अशी चिरून घेतली. तर असे लहान लहान तुकडे करून घ्यायचे. तर सध्या कैरीचं सीझन आहे, बाजारामध्ये कैरी सहज मिळते म्हणून आपण इथं कैरीचा वापर केला. पण जर कैरी नसेल तर काय करायचं तेही आपण पुढे बघू. आता यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट. इथं मी काश्मीरी लाल तिखट आणि साधं लाल तिखट असं दोन्ही मिसळून घेतलं. तुम्ही कोणतंही एक घेतलं तरीही चालतं. आता मिक्सरचं भांडं असं हलवून घ्यायचं, म्हणजे लाल तिखट सगळ्या फोडींना व्यवस्थित लागलं जातं.
त्यानंतर झाकण लावायचं आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. खूप वेळ एकसारखा चालू ठेवायचा नाही, त्यामुळे मग चटणी खूप बारीक वाटली जाते आणि पेस्ट होऊन जाते. म्हणून तर 1 ते 2 वेळा फक्त मिक्सर असा चालू बंद केला की अशी छान जाडसर चटणी वाटली जाते. तर असं कैरी आधी वाटून घेतली की मग यामध्ये एक लहान आकाराचा कांदा घालायचा. कांदा सुरुवातीला घातला नाही, कारण जर सुरुवातीलाच आपण कांदा यामध्ये घातला तर खूप जास्त बारीक वाटला जातो, त्यामुळे मग चटणीला पाणी सुटतं. म्हणून कांदा शेवटी घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत 1 ते 2 वेळा फक्त मिक्सर चालू बंद करायचा, म्हणजे कांदाही छान जाडसर वाटला जातो. आता तुमच्याकडं कैरी नसेल किंवा मग कैरीचा सीझन नसेल तर काय करायचं, तर त्यावेळेला ज्या प्रमाणात आपण कैरी घेतली त्याच प्रमाणामध्ये कांदा घ्यायचा आणि शेंगदाण्याचं प्रमाण अजून वाढवायचं, म्हणजे 1 ते 2 चमचे शेंगदाणे अजून जास्त घ्यायचे, म्हणजे मग कांद्याची अशी छान चटपटीत चटणी तयार होते. तर अशी ही चटपटीत चटणी अगदी भाजीसारखीच तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, डाळ भातासोबत खाऊ शकता. तोंडी लावणं म्हणूनही छान लागते. डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा, 4 ते 5 दिवस व्यवस्थित राहते. नक्की करून बघा. बाकीच्या भाज्याही करून बघा. केल्यानंतर कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईबही करा. परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.